Okay. Good afternoon, all of you. Yesterday we have seen valency. व्हॅलेन्सीचं तुम्हाला अजून एकदा सांगतो, थोडक्यात लक्ष द्या. व्हॅलेन्सी पाहिलं होतं ना, व्हॅलेन्सी कारण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणती व्हॅलेन्सी काढता यावी, राईट, लक्ष द्या. व्हिडिओ पण सेंड झाला ते बघा. कोणती व्हॅलेन्सी काढता यावी, अडचण येऊ नये आता पुढे. व्हॅलेन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय एम गोइंग टू रिपीट यू व्हॅलेन्सी वन्स अगेन. व्हॅलेन्सी कसं काढतो आपण, द नंबर ऑफ काय असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी. ओके. सो वी हॅव सीन हाऊ द ग्रुपमध्ये पाहत होतो आपण ग्रुप 1. याच्यानंतर काय पाहिलं आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण कसा, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर यानंतर आपण काय पाहिलं होतं, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. यानंतर आपण काय पाहिलं होतं, व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता ग्रुप 1 असे ग्रुप सगळे पाहिले होते. ग्रुप 1 आणि नंतर काय असतो ग्रुप 2. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. दिस चार्ट इज इम्पॉर्टंट. ओके. जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असतो, ग्रुप 1चा 1s1, ग्रुप 2चा 1s2. ठीक आहे. ग्रुप 1, 2 नंतर कोणता पाहिला होता आपण, 13. त्यानंतर ग्रुप 14, त्यानंतर ग्रुप 15. सगळे मेन ग्रुप आहेत. मेन ग्रुप याला काय म्हणायचे, कोणते ग्रुप, मेन ग्रुप, राईट. ग्रुप 13, 14, 15 नंतर काय असतो, 16, 17 नंतर काय असतो, 18, राईट. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यानंतर यांचा काय पाहतो आपण, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1, 1s2. याचा काय असतो आता, NS2, NP1, NP2, NP3, NP4, NP5, NP6. ठीक आहे. आणि सगळ्यांचा कॉमन असतो काय असतो, NS2, NS2, NS2. इट विल बी NS2, 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 NS2. ओके. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कालच्या चार्टमध्ये थोडंसं ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय पाहिजे बघा, आता बघून सांगता येईल तुम्हाला. ग्रुप 1चे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोला. ग्रुप 1चे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, ग्रुप 1चे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 1 आहे. राईट, व्हेरी गुड. किती आहे, 1 आहे. ग्रुप 1चा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे पाहायचं फक्त 1. ग्रुप 2चे किती आहे, 2. ग्रुप 3चे किती आहे, 13चे किती आहेत बघा आता, 13चे सांगा. 13चे ग्रुप 13चे 3. व्हेरी गुड. 3 कोणते असतील, 3 आहेत. कोणते, हे 2 आणि 1 दोन्ही मोजायचे. हे 2 आणि 1 किती होतात, 3. हे 2 आणि 2 दोन्ही मोजायचे, 4. 3 आणि 2 दोन्ही मोजायचे, 5. एकच असते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. 5, 3, 2 नसतात, एकच असतं 5. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच असतो, पण व्हॅलेन्सी 2 असतात. राईट. नाव दिस 6, दिस 7, दिस 8. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच असतात. व्हॅलेन्सीलाच दुसरं नाव आहे ऑक्सिडेशन नंबर. यालाच काय असते, ऑक्सिडेशन नंबर पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट, ऑक्सिडेशन नंबर. आता बघा व्हॅलेन्सी काय असते मग, ग्रुप 1ची व्हॅलेन्सी 1च असते, 2ची 2, 3ची 3, 4ची 4. मी म्हटलं तुम्हाला व्हॅलेन्सी 4 पर्यंत सेम असते. अप टू 4 द व्हॅलेन्सी इज सेम, बट आफ्टर 4 द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 मधून 5 आता 4च्या पुढे गेले की काय करायचं, 8 मायनस पण करतो आपण. 2 डेफिनेशन म्हणलं ना तुम्हाला, एक नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो किंवा नंबर 2 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. 8 मायनस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पहिलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आणि 8 मधून 5 काढा किती येते, 3. 3 आणि 5 दोन्ही असतात बघा. 3 व 5 दोन्ही का असतात, 3 काय आहे ते, 8 मधून 5 काढलं किती येते, 3 येते. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 5. मग याचे किती असतील आता, 8 मधून 6 गेले किती राहतील, 2. 2 आणि 6
8 मधून 7 गेले 1 राहते आणि 7, 8 मधून 8 गेलं 0 आणि 8, व्हॅलेन्सी 2 राहतात त्यांची. ओके, व्हॅलेन्सी खूप महत्त्वाची आहे. आता कोणती व्हॅलेन्सी सांगता यायला पाहिजे तुम्हाला. हां, ग्रुप 17 ची व्हॅलेन्सी बोला, किती आहे व्हॅलेन्सी? ग्रुप 17 ची व्हॅलेन्सी, 17 ची ग्रुप 17 ची व्हॅलेन्सी 1 आणि 7 दोन्ही असतात. ग्रुप 17 ची व्हॅलेन्सी काय असते? 1 आणि 7. इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. व्हॅलेन्सी पार्ट इज इम्पॉर्टंट. जसं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इम्पॉर्टंट आहे तसं हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाव हायड्राइड. काल हायड्राइड पाहिलं होते आपण. आता हे तुम्हाला करता यायला पाहिजे, हायड्राइड बनवता यायला पाहिजे. कसं बनवतात हायड्राइड तुम्हाला बोललो होतो काल. हायड्राइड उदाहरणार्थ ग्रुप 1 मध्ये कोण असतो? लिथियम. लिथियमचा काय बनतो? H. दोघांची व्हॅलेन्सी किती असते? 1 आहे बस. लिथियमचा H बनतो. सोडियम. सोडियमची व्हॅलेन्सी ग्रुप 2 मध्ये कोण असतो माहिती आहे तुम्हाला? ली, ना, 1, रोडियम आणि पिरियड मध्ये काय चालू आहे आपले ग्रुप 2. ग्रुप 2 कोणता असतो? ली, बे असतो. ली, बे, ब, क, ल, आ, फ, नी असे ग्रुप असतात ना. ग्रुप लिथियम नंतर काय होतं? बेरिलियम. होता बेरिलियमचं हायड्राइड कसं बनवायचं काल बोललो होतो तुम्हाला. बेरिलियमची व्हॅलेन्सी किती असते? BH2 बनते. राईट, 2 हायड्रोजन, व्हॅलेन्सी 2. एका बीला किती H असतील? 2 H. 2 व्हॅलेन्सी, याची बी 2 असते आणि याची बी 2 असते. 16 ची बी 2 आहे आणि ग्रुप 2 ची सुद्धा व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. ग्रुप 13 ची बघा. हे झालं कोणता झाला? ग्रुप 1, ग्रुप 2. ओके, आता हे ग्रुप 13 आहे. बेरियम कशात येतो? ग्रुप 13 मध्ये येतो. बेरियम ग्रुप 13. ओके, B2H6 बघा व्हॅलेन्सी काय झाली? B2H किती झालं? 6. बोरॉनची व्हॅलेन्सी काय झाली? B2 काय झाली? H6. आता याच्यावर मला सांगा ते B2H6 म्हणजे एका बीला H किती असतील? एक बी को H कितने रहेंगे? हाँ, एक बी ला H किती असतील? 2 बी ला H 6 आहे. एक बी ला H 3 असतील. राईट, एक बी ला H किती असेल? 3. कारण व्हॅलेन्सी किती आहे? व्हॅलेन्सी किती आहे? व्हॅलेन्सी इज इक्वल टू 3. व्हॅलेन्सी 3 सॅटिस्फाईड होईल. अशी व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करायला शिकाय. हां, हे फॉर्म्युले महत्त्वाचे नाही. काय महत्त्वाचे आहे तिथं? व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करता येणे महत्त्वाचं आहे. बघायचं कोणताही फॉर्म्युला बघायचा. तुम्हाला आता कोणताही फॉर्म्युला दिला, पिरियडिक टेबल कोणताही एलिमेंट, तर त्याची व्हॅलेन्सी काढता यायला पाहिजे. राईट, तसंच आता ग्रुप 14 मिथेन CH4. 100% हायड्रोजन किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे कार्बनला. कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. आता ब, क, न बघा. ली, बे, ब, क, नायट्रोजनला किती व्हॅलेन्सी? 3 आणि 5 असते. 5 पण असते ना. NH3. ओचा कोणता असतो? H2O. हे सगळे हायड्राइड आहेत. त्याला काय म्हणायचे? ऑल दीज आर कॉल्ड एज हायड्राइड्स. Fचा काय असतो? HF. ग्रुप 18 ला नो व्हॅलेन्सी. ग्रुप 18 ला व्हॅलेन्सी असते का? नो व्हॅलेन्सी. ग्रुप 18 हॅव नो व्हॅलेन्सी, 0. आता यांचे ऑक्साईड पाहू. तुम्हाला हे जर कळालं हे कळून जाते आपोआप. हे काय झाले? हे हायड्राइड झाले. राईट, नाव विल सी द ऑक्साईड. ठीक आहे, आता बोला मला ऑक्साईड कसं बनवते? काय बनवायचं आहे आता? ऑक्साईड्स. ठीक आहे, लिथियमचं ऑक्साईड. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी माहिती आहे तुम्हाला किती असते? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते. राईट, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 म्हणजे लिथियम किती घ्यावे लागतील मग आपल्याला? लिथियम किती घ्यावे लागतील? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असली तर लिथियम किती घ्यावे लागतील? लिथियम 2 घ्यावे लागतील आहे की नाही? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 त्याच्यामुळे लिथियम 2 म्हणजे याचा फॉर्म्युला काय बनेल? Li2O.
2O, BeO मग कळायला आता BeO डायरेक्ट कोण आहे Be आणि O म्हणजे B ची 2 O ची पण 2 राईट समजायला आता किती किती का घ्यावं हायड्रोजनची 1 असते कार्बनची 4 असते म्हणून एका कार्बनला किती हायड्रोजन घ्यावे लागतील 4 हायड्रोजन घ्यावे लागतील आता B2S6 चं सांगा कसं करणार B2 बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे ठीक आहे बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे 3 ऑक्सिजनची 2 20 ते 1 पर्यंत दिसते ना तर याला काय करायचं अशा वेळी याला 3 ने गुणाकार करायचे याला 2 ने 3 दोन्ही किती होते 6 3 दोन्ही 6 म्हणजे ऑक्सिजन किती घ्यायचे 3 P2 B किती घ्यायचे 2 B2 O किती घ्यायचे 3 B2O3 समजलं 3 दोन्ही 6 O 3 दोन्ही 6 असं फॉर्म्युले स्वतः बनवायचे फॉर्म्युले बनवून काय आवड नसतं पाठ नाही करायचे असतात समजायले ओके राईट समजायले फॉर्म्युले कसं बनवायचे पाठ नाही करायचे फॉर्म्युले बनवायचे आता बघा कार्बनचा काय असतो कार्बन डायऑक्साईड नाव ऐकलं सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं पण कसं काय आहे याच्यामध्ये ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 ऑक्सिजन त्याच्यामुळे किती झाली व्हॅलेन्सी 2 ऑक्सिजनमुळे व्हॅलेन्सी किती झाली ऑक्सिजनची एका ऑक्सिजनची 2 राईट हां मग 2 ऑक्सिजनची किती झाली एका ऑक्सिजनची 2 ऑक्सिजनची 4 आणि कार्बनची किती असते कार्बन व्हॅलेन्सी ऑफ कार्बन 4 राईट दोन्ही किती झाले 4 किती आला पाहिजे 4 पण याचा फॉर्म्युला बोला आता बनवता येते का नायट्रोजनचा तुम्ही बनवा मला फॉर्म्युला सांगा मी नाही सांगतो तुम्हाला नायट्रोजनची व्हॅलेन्सी करायची आहे कसं करणार बघा आता मी इथे लिहून देतो लागलं तर नायट्रोजनची किती असते 3 असते आणि आपल्याला ऑक्सिजन बनवायचा आहे 2 मला फॉर्म्युला बोलायचा काय फॉर्म्युला बनेल व्हॉट विल बी द फॉर्म्युला एक फॉर्म्युला सांगा पटकन सांगा फॉर्म्युला CO2 कसं बनवलं आपण याचा फॉर्म्युला काय होईल एक फॉर्म्युला सांगा मला व्हॅलेन्सी ते काय सांगा बोला नायट्रोजनचा ऑक्साईड कसा बनेल एक नाही नायट्रोजनचा ऑक्साईड बनवून सांगा सोपा आहे कसं बनवणार कळलं का त्याला सांगा पटकन इतके एक एक्झाम्पल सांगितलं बघून सांगा नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 दिलं बघा तुम्हाला मी नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 ऑक्सिजनची 2 मला त्याचं ऑक्साईड बनवून सांगा ऑक्साईड काय बनतो सांगा ऑक्साईड नाही नायट्रोजनचं ऑक्साईड बनवून सांगा पटकन नायट्रोजनच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला बोला मला काय होईल मी तो हा बरोबर काय लिहिलं NO3 कसं होते N2O3 होते व्हेरी गुड N2O3 होते ना NO3 घ्यायला तुम्ही बघा एक नायट्रोजनची किती आहे 3 O घ्यायला तुम्ही 3 दोन्ही 6 झाले पाहिजेत का दोन्ही बरोबर N आणि O 6 झाले पाहिजे NO 6 होतात का म्हणून नाही होतात N2 घेतलं तर किती होतात 3 दोन्ही 6 O3 घेतलं तर किती होते बेत्रिक 6 समजलं मग काय होईल फॉर्म्युला N2O3 आता ग्रुप 16 मध्ये कोण असतो SO2 सल्फर डायऑक्साईड सल्फरचा डायऑक्साईड S ची व्हॅलेन्सी किती आहे 4 S ची 4 असायला पाहिजे आहे की नाही OS से काळे उदाहरण S ची व्हॅलेन्सी जर 2 घेतली आपण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 बेदोनी किती होतात 4 बेदोनी 4 मग S ची व्हॅलेन्सी किती झाली तिथे S ची व्हॅलेन्सी 2च आहे आपल्याकडे S ची व्हॅलेन्सी किती असते व्हॅलेन्सी इज द व्हॅलेन्सी S ची व्हॅलेन्सी 2 असते राईट 2 असल्याने SO2 होईल का फॉर्म्युला मग काय फॉर्म्युला होईल
S2O3 घ्यावं लागेल, ठीक आहे नाही. 6 आणि 2 असते व्हॅलेन्सी, 1 आणि 7. 1 आणि 7 वाली काय बनते मग? 1 आणि 7 Cl2O7. Cl2 काय बनतो? O7. SO2 असतो पण SO2 सल्फर डायऑक्साईड. O किती आहे? 2. 2O म्हणजे किती झाली? O ची व्हॅलेन्सी 4 आणि S ची व्हॅलेन्सी किती होईल इथं? S ची 6 असते. 6 पैकी त्याला काय घेतो? 4 घेतो. व्हेरिएबल असते, 2 3 4 5 6 असते, ठीक आहे. इथं असं नाही समजणार तुम्हाला हा एक्झाम्पल, दिस एक्झाम्पल. त्याऐवजी आपण Se घेतला, SeO2, ठीक आहे. सेलेनियम कोणत्या ग्रुपमध्ये आहे? 16. ग्रुप 16 मध्ये एलिमेंट कोणते असतात? O S से ते काळे कोणता? तर तुम्ही O घेऊ शकता, S किंवा Se. Se you can also take Se. ग्रुप which it is 16 ग्रुप. आणि ग्रुप 18 चे असतात का? नो कंपाउंड्स. ग्रुप 18 आहे नो कंपाउंड्स. चला ऑक्साइडचा चार्ट समजला आता. तो द चार्ट ऑफ ऑक्साइड इज अंडरस्टँड. ऑक्साइडचा चार्ट समजला. हे झालं व्हॅलेन्सी झालं बघा आता. व्हॅलेन्सीचा चार्ट चला समजला. व्हॅलेन्सी किती किती असते? ग्रुप 1 ची 1, 2 ची 2, 3 ची 3, 4 ची 14 ची 4, 15 ची काय असते? 3 and 5, 16 ची 2 and 6, 17 ची 1 and 7, 70 ची काय एस नंबर का? SO2. SO2 ची व्हेरिएबल असते. व्हेरिएबल म्हणजे चेंज होते. 2 3 4 असतात. इथे किती वाली? S ची व्हॅलेन्सी 4 वाली. S ची व्हॅलेन्सी 4, ठीक आहे. 4 आणि O ची पण 4, 4 4 किती वाली? सेम वाली दोघांची, कळलं? इथं O 4 4 नसते असं नाही, ते 2 आणि 6 म्हणजे व्हेरिएबल व्हॅलेन्सी असते. व्हेरिएबल म्हणजे चेंज होते व्हॅलेन्सी, ओके. आता सल्फर डायऑक्साईड SO2 काय माहिती तुम्हाला? SO2 म्हणजे काय असतो? सल्फर डायऑक्साईड. Cl2O7 याच्यात बघा, हा Cl2O7, Cl2O7, Cl2O7 काय? Cl2O7 Cl2 एका Cl ची व्हॅलेन्सी किती व्हायली इथं? 7. 7 दोन्ही किती होतात? 14. आणि ऑक्सिजनची 7. ऑक्सिजनची 7 म्हणजे ते पण काय होतं? 7 दोन्ही 14 होतं. ऑक्सिजनची पण 7 दोन्ही 14. SO2 ची व्हॅलेन्सी व्हेरिएबल असते. व्हेरिएबल, दो इट इज नॉट 4 बट द व्हॅलेन्सी इज व्हेरिएबल. कशी असते? व्हॅलेन्सी व्हेरिएबल असते, ओके. SO2 फॉर SO2 the valence is variable valence. It is व्हेरिएबल असते ते. त्याच्यामुळे SO2 असतो की नसतो? एक्झिस्टन्स मध्ये SO2 असतो. तर ती व्हॅलेन्सी त्याची इथं तुम्हाला व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नाही झाली दिसायली इथं. ती किती दिसायली? याची 4 आणि O ची 4. बट दिस व्हॅलेन्सी इज व्हेरिएबल म्हणजे चेंज होते, व्हॅलेन्सी बदलत असते, ओके. दॅट्स वाय वी कॅन टेक दॅट एक्झाम्पल ऑल्सो. बकन ऑफ, ओके. ऑफ आहे ना तिथं. ग्रुप 16 कोण असतो? ऑफ. बकन ऑफ सल्फर येते ना. ऑक्सिजनच्या ऐवजी आपण सल्फर घ्यायलो. N आफ्टर O, यांच्या नंतर O येतो ना, पण हे ऑक्साईड चालू आहे सगळे. ऑक्साईड चालू आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनच्या ऐवजी आपण त्याच्या खालचा एलिमेंट घ्यायलो. ऑक्सिजनच्या ऐवजी खालचा एलिमेंट घ्यायलो. ग्रुप 16 चे एलिमेंट दिलं ना मी. ऑक्सिजन सगळे ऑक्साईडच आहेत. काय ते ऑक्साईडच आहेत ना हे सगळे. ऑक्साईड असल्यामुळे आपण ऑक्सिजन न घेता काय घेतो? सल्फर घेतो. तसं O2 पण असतो. ऑक्सिजनचा आपल्याला O2 बनवता येतो, राईट. ऑक्सिजनचा स्वतःचा ऑक्साईड असतो O2. O3 ओझोन बी असते माहिती तुम्हाला. ओझोन बी असते, ठीक आहे. अशी खूप आहे नंबर ऑफ. आता फक्त एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, ओके. one example, just remember how the valency
मेड. व्हॅलेन्सी कशी बनवायची? हाऊ द व्हॅलेन्सी टू मेड. एसचा सेकंड पिरियडचा आहे ना, SO2चा आहे ना, एस हां एस सेकंड पिरियडचाच आहे ना. Na सेकंड पिरियड कोणता असते? लीना. हां आता सेकंड पिरियडचा व्हेरी गुड क्वेश्चन. सेकंड पिरियडचा काय होतं बघा. सेकंड पिरियडचा बनवायचं आहे याच्या खाली सेम एक पिरियड सांगते मी तुम्हाला, आता बाकीचे यायला पाहिजे. हां हां सेकंड पिरियडचं सांगायला. हां N2 नायट्रोजन नंतर सल्फर. हां तर आपण ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर घ्यायचो. हां सेकंड ग्रुपमध्ये असते, पण ऑक्सिजन ऑक्साईड आहेत ना ते, त्याच्यामुळे आपण सल्फर घ्यायलो. जमते ना. कोणताही आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे तिथे. एक्झाम्पल व्हॅलेन्सी समजून घ्यायची म्हणून. ठीक आहे. हां व्हॅलेन्सी समजून घ्यायची आहे इथं फक्त. आता दुसरा ग्रुप बी घेता येईल आपल्याला. ओके हे सगळे ऑक्साईड पाहिलं होतं आपण. ग्रुप 1चे ग्रुप 2चे ते ग्रुप 16चे पाहिलो आपण. ग्रुप 2चे नाही पाहिलं. ते कोणत्या ग्रुपचे आहे? ग्रुप 16चे आहे. ठीक आहे. ग्रुप 16चे असल्यामुळे त्याच्यातले कोणते येऊ शकतात ग्रुप 16मध्ये. ऑक्सिजन बी घेता येते आपल्याला, सल्फर पण घेता येते, सेलेनियम पण घेता येते, टेलुरियम पण घेता येते, पोलोनियम पण घेता येते. ठीक आहे. आलं लक्षात? आता समजलं? आलं का? हां ठीक आहे. एखाद्या डाऊट असेल तर एखाद्या वेळी माईक चालू करू शकता, पण माईक ठेवू नका चालू. राईट. ओके सगळे करतात. हां सगळे माईक चालू करतात. येस ओके ठीक आहे. आता बघा सोडियमचा काय म्हणतो आपण? Na2O. यू मे टेक एक्झाम्पल. कोणता एक्झाम्पल घेता येतो म्हणायला नाही. ते एक पर्टिक्युलर एक्झाम्पलच नाही घ्यायचं आपल्याला, कोणता एक्झाम्पल घेता येतो. हां सोडियम बघा. सोडियमची व्हॅलेन्सी किती असते? पिरियड 2 मध्ये इट इज सेकंड पिरियड नाव. हां वी आर डिस्कसिंग अबाउट द ग्रुप. आपलं डिस्कशन कशाच चालू आहे? ग्रुप्स. राईट. ग्रुपमध्ये कोणता एलिमेंट आहे? लिथियमच्या ऐवजी यू कॅन टेक सोडियम ऑल्सो. तुम्ही सोडियम पण घेऊ शकता. आता कळायला तुम्ही कोणताही एक एक्झाम्पल घ्या. सोडियम घेतलं तर काय होईल? Na2O. बी नंतर काय येतो? बोरान असेल तर बोरान नाही. आता काय होतो? मग मॅग्नेशियम MgO. राईट. सोपा आहे. अशा प्रकारे यू कॅन मेक द ऑक्साइड्स. काय बनवू शकता तुम्ही? ऑक्साइड्स बनवू शकता. याच्या पुढचे सेम टू सेम असेल. ओके दिस इज अबाउट व्हॅलेन्सी. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, पुढे जायचं अजून. इथे एवढं लक्षात ठेवा. आता फक्त काय प्रत्येक एलिमेंटची काय व्हॅलेन्सी असते एवढं लक्षात ठेवा. मग काय होते पुढे आपोआप येते हा पॉईंट. राईट. आता नेक्स्ट पॉईंट पाहू. एक पॉइंट आहे आता केमिकल व्हॅलेन्सी काय असते? व्हॅलेन्सी इज व्हॉट? ट्रेंड सीन कशामध्ये पाहिलं होतं आपण? केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. केमिकल प्रॉपर्टीजमधले ट्रेंड चालू आहेत. ठीक आहे. कशामधले? केमिकल प्रॉपर्टीमधले. व्हॅलेन्सी झाला. व्हॅलेन्सी नंतर पाहू आता व्हॅलेन्सीमधले व्हेरिएशन राहील ना, ट्रेंड्स. ठीक आहे नाही? ट्रेंड्स इन द व्हॅलेन्सी पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये कसा बदल होतो ट्रेंड. आहे की नाही? मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहू. राईट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा काल झाला होता ना. आता एक राहतो अजून एक कोणता? केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणून एक आहे लास्ट. राईट. केमिकल रिॲक्टिव्हिटी दॅट इज ऑल्सो द लास्ट पॉईंट वन लेफ्ट. Valency, the number of valence electron, oxidation number or it is also called as what? Valency. तर ग्रुपमध्ये पिरियडमध्ये जसं जसं आपण इकडे जातो काय होते? आपण 4 पॉईंट काल सांगितलेले लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि कोणती?
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असते आणि कोणती असते आई आयोनायझेशन एन्थॅल्पी, Eg इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, अजून काय असतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, En म्हणतो त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि ॲटॉमिक रेडियस. हे 4 पॉईंट पाहिले. आता बघ केमिकल रिॲक्टिव्हिटी कसं असतं. ओके, विल सी केमिकल रिॲक्टिव्हिटी. द नेक्स्ट पॉईंट केमिकल रिॲक्टिव्हिटी. केमिकल रिॲक्टिव्हिटी कशामुळे असते? ड्यू टू कशामुळे असते केमिकल रिॲक्टिव्हिटी? Chemical reactivity is due to loss of electron or gain of electron. ते डेफिनेशन आहे पहिले. सर्वात आधी आपण डेफिनेशन लक्षात ठेवूया. केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे. दॅट इज कॉल्ड एज लूज द इलेक्ट्रॉन और गेन द इलेक्ट्रॉन. और हाऊ इझिली इज टू म्हणजे किती सोप्याने ते इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. इज टू गेन द इलेक्ट्रॉन और लूज द इलेक्ट्रॉन. गेन इलेक्ट्रॉन और व्हाट लूज इलेक्ट्रॉन. एखादी केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असते? इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे. कोणती केमिकल रिॲक्शन म्हणजे काय असते की इलेक्ट्रॉन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे. राईट. आता बघा काय होतं, आपण मागे म्हटलो होतो लेफ्ट टू राईट जसं जसं जातो आपण लेफ्ट टू राईट इकडे जातो ना. मग लेफ्ट टू राईटला जाताना लेफ्टवाले एलिमेंट काय करतात? इलेक्ट्रॉन. समजा लेफ्टवाला एक एलिमेंट आहे सोडियम 11. सोडियम 11 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? लेफ्ट. कुठे असतो? लेफ्टला असतो. लक्ष द्या इथं. सोडियम 11 लेफ्टला कोण असतो? सोडियम 11. 1s2 2s2 2p6 3s1. मोजा आता इलेक्ट्रॉन किती झाले? 2 2 4 6 4 10 आणि किती झालं? 11 11. यावेळी हा इलेक्ट्रॉन काय करतो? लूज करतो. कोण करतात? लेफ्टवाले. इलेक्ट्रॉन लूज करणे देणे त्याला काय म्हणतो आपण? आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके, लूज करणे मीन्स व्हॉट? आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी असते? लो असते. आणि राईटला जसं जसं राईटकडे जातो आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते? इन्क्रीज होते. लो कडून हायकडे जाते म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते? इन्क्रीज होते, वाढते आयोनायझेशन एन्थॅल्पी. राईट. आता इकडचे काय करतात? मग राईटवाले इलेक्ट्रॉन गेन करतात. मग इकडे लक्ष द्या. पुढे मी काय लिहायला इकडे लक्ष द्या. लोवाले लेफ्टवाले काय करायचे? इलेक्ट्रॉन लूज करायचे. लेफ्टवाले इलेक्ट्रॉन लूज करतात आणि राईटवाले इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात. राईट. राईटवाले इलेक्ट्रॉन गेन. राईटवाले एक उदाहरण सांगतो ते पण क्लोरीन. क्लोरीन 17. क्लोरीन 17 काय असतो कॉन्फिगरेशन? 1s2 2s2 2p6 3s2 3p. 3p किती असतो आता? 5. 3p5. मोजा आता इलेक्ट्रॉन किती व्हायले? 2 2 4 6 4 10 2 12 5 17. 17 म्हणजे याला एक इलेक्ट्रॉन पाहिजे. आता 3p6 काय करतो? 1 इलेक्ट्रॉन गेन करतो. दिस 1 इलेक्ट्रॉन लूज. म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जसं जसं जातो आपण म्हणजे आपली Ie आणि Eg. इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे काय? इट इज Eg. आणि इलेक्ट्रॉन लूज करणे म्हणजे काय? इट इज Ie. तर Ie आणि Ig वर अवलंबून आहे. काय अवलंबून आहे? Cr. इट इज कॉल्ड एज chemical reactivity. So this chemical reactivity depends on the electron gain enthalpy and electron ionization enthalpy. Ie means what? Ionization enthalpy. And Eg means what? Electron gain enthalpy. Electron lose or electron gain to form stable configuration. असे करून ते काय करतात? They form the stable configuration. Stable electronic configuration बनवतात. ठीक आहे. 2p6 स्टेबल होऊन जाते. एक इलेक्ट्रॉन लूज झाला. 3p6 होते. 3p5 चे काय होते? 3p6 होते आणि ते पण काय होते? मग 6 झाल्यावर स्टेबल होते. बोथ आर स्टेबल नाउ 2p6 and 3p6 बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काही काय ट्रेंड्स आहेत तर ते ट्रेंड्स आपण वन बाय वन पाहू आणि यांचे सम अनामलस बिहेवियर. ओके, अनामलस बिहेवियर आहे. ग्रुप पिरियड 2 चा अनामलस बिहेवियर काय असतो ते पाहू. ओके, त्याचे ट्रेंड्स पाहू. अजून
आता ट्रेंड्स कसं होते हेपर्यंत कळालं. व्हॉट इज केमिकल रिॲक्टिव्हिटी सांगा. व्हॉट इज केमिकल रिॲक्टिव्हिटी? इट इज what is chemical reactivity? It is gain or electron gain or lose, right? Electron gain or lose. Okay. Electron gain and what? Electron gain or lose, right? Loss or lose, it is also called as loss. Electron lose or electron gain. त्याची ट्रेंड पाहू थोडक्यात आधी, नंतर त्याचा अनॉमलस बिहेवियरचा एक पॉईंट सांगायचा. अनॉमलस बिहेवियर ते पण सांगतो. नाव ट्रेंड्स कसं आहे पिरियडमध्ये जसं जसं जाऊ आपण ट्रेंडमध्ये जे लेफ्टवाले आहेत लेफ्टवाले काय करतात इलेक्ट्रॉन लूज करून कंपाऊंड बनवतात. लूज करून काय बनवतात कंपाऊंड. तर राईटवाले काय करतात इकडचे गेन करून काय बनवतात कंपाऊंड्स. ओके. लेफ्ट टू राईट जा तुम्ही मग काय होते मेटॅलिक कॅरेक्टर काय असते इकडं लेफ्ट आणि इकडं कोण राईट. इथून इथं काय होते असा मेटॅलिक प्रॉपर्टी नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी दोन प्रॉपर्टी आहेत बघा. इथले नॉन मेटल असतात आणि इथले काय असतात मेटल. म्हणजे मेटल असा इन्क्रीज होतो आणि नॉन मेटल असा इन्क्रीज होतो. नॉन मेटल असा इन्क्रीज होतो. हे काय सांगायला कारण Na आणि Cl हे दोन पाहिलो आपण. तर Na ने काय केला होता इलेक्ट्रॉन लूज आणि Cl ने इलेक्ट्रॉन काय केला होता गेन. जे इलेक्ट्रॉन लूज करतात ते काय असतात इलेक्ट्रॉन लूज केला बघा मेटल काय करतात इलेक्ट्रॉन लूज करतात आणि नॉन मेटल काय करतात इलेक्ट्रॉन गेन करतात. इलेक्ट्रॉन लूज करणे किंवा इलेक्ट्रॉन काय करणे गेन करणे कोणाची प्रॉपर्टीज आहेत. These are the properties of metals and non-metals. ओके. तर ब्रेड मध्ये याचं एवढंच आहे. आता हे झालं एस आणि पी चं. एस ब्लॉक लेफ्टला कोणते असतात एस ब्लॉक, राईटला कोणते असतात पी ब्लॉक. मात्र डी ब्लॉक याच्या दोघांच्या मध्ये असते. डी ब्लॉक इज इंटरमिजिएट. डी ब्लॉक काय असतो इंटरमिजिएट इन बिटवीन द एस अँड पी ब्लॉक. यांचे सगळ्यांचे स्मॉल रेडियस असते. दे हॅव द रेडियस. कशी रेडियस असते दे हॅव द स्मॉल रेडियस. ओके. कोणाचे डी अँड एफ दोघांचे पण एफ ब्लॉक ऑल्सो हॅव द रेडियस स्मॉल रेडियस. च्या बाबतीत एवढाच पण लक्षात ठेवा दे हॅव द स्मॉल रेडियस. ओके. आणि देअर प्रॉपर्टीज आर इंटरमिजिएट बिटवीन एस अँड पी. म्हणजे ते इलेक्ट्रॉन गेन बी करतात आणि इलेक्ट्रॉन लूज बी करतात. हा पॉईंट जस्ट एवढंच लक्षात ठेवा. कशाचा केमिकल रिॲक्टिव्हिटी. केमिकल रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त कोणाची असते एस ब्लॉकची आणि सर्वात कमी कोणाची असते पी ब्लॉकची. आणि डी ब्लॉकची केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी असते इंटरमिजिएट असते इन बिटवीन. आणि हे अनॉमलस बिहेवियर नावाचा पॉईंट आहे पिरियड 2 च्या एलिमेंट. अनॉमलस बिहेवियर अनॉमलस म्हणजे गटात न बसणारा वेगळा. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ पिरियड 2. कोणता पिरियड पाहतो पिरियड 2 चे एलिमेंट. ओके. पिरियड 2 चे एलिमेंटचा अनॉमलस बिहेवियर बघा लक्ष द्या. कोणाचा पिरियड 2 चा. पिरियड 2 मधले कोणते एलिमेंट असतात पिरियड कसा असतो आडवा असतो. म्हणजे कोण असतो पहिला ली नंतर कोण असतो ली बे ब तो. ठीक आहे. आता ली ना एक रोबियम सर्कस बे मग का सर बा. त्यानंतर बोरान अल्युमिनियम गॅलियम इंडियम टेलुरियम. तर ग्रुप पिरियड 2 हा पिरियड 2 आहे ना. पहिला पिरियड कोणता असतो हायड्रोजन आणि हेलियम असतो. राईट. हे दुसरा पिरियड आहे. तर दुसऱ्या पिरियडचा फर्स्ट एलिमेंट कवा कोणत्याही पिरियडचा पहिला एलिमेंट जो असतो. आता दुसऱ्या पिरियडचा पहिला एलिमेंट कोणता आहे लिथियम अनॉमलस बिहेवियर दाखवतो कोणासारखं मॅग्नेशियम सारखं. बेरिलियम कोणासारखं दाखवतो ॲल्युमिनियम सारखा. म्हणजे दोन जे आहेत एलिमेंट कोण
लिथियम आणि बेरिलियम फर्स्ट इलेमेंट कोणता बघायला गेलं जातं लिथियम आणि बेरिलियम हे दोन कसे आहेत दे आर द डिफरंट आहेत अनॉमलस दे आर व्हॉट डिफरंट दॅन द अदर ऑल दीज एलिमेंट्स या एलिमेंट पेक्षा हे दोन एलिमेंट कोणते दोन एलिमेंट हे लिथियम व बेरिलियम दिस टू आर द डिफरंट हाऊ दे आर डिफरंट नाउ लिसन all these other elements first of all they form the ionic compound हे कसे बनवतात कोणते कंपाऊंड बनवतात आयोनिक कंपाऊंड्स बघा पहिला डिफरन्स सांगायला ते डीपर आहेत दोन कोण कोण लिथियम आणि बेरिलियम वेगळे आहेत डिफरंट आहेत तर का डिफरंट आहेत ते कारण याचं पहिला कारण आहे की हे सगळे काय करतात आयोनिक कंपाऊंड बनवतात पण हे दोन जे आहेत ते कोण दोन लिथियम आणि बेरिलियम हे कोव्हॅलेंट कंपाऊंड बनवतात जे फॉर्म कोणते कंपाऊंड फॉर्म करतात कोव्हॅलेंट कंपाऊंड फॉर्म करतात लिथियम व कोण बेरिलियम आता लिथियम कोणासारखा दाखवतो मॅग्नेशियम सारखा लिथियम शोज प्रॉपर्टीज लाईक मॅग्नेशियम बेरिलियम शोज प्रॉपर्टीज लाईक ॲल्युमिनियम मग हा रिलेशन कसा झाला इट इज डायगोनल रिलेशनशिप क्रॉस रिलेशनशिप they show the diagonal relationship दाखवतात ओके आणि याशिवाय ग्रुप एस आणि पी ब्लॉकचे जे एलिमेंट असतात एस व पी ब्लॉकचा फर्स्ट एलिमेंट यांचे फर्स्ट एलिमेंट जे आहेत एस ब्लॉकचा समजा Na आहे एस ब्लॉकचा कोणता आहे फर्स्ट लिथियम ओके दिस इज द फर्स्ट एलिमेंट दॅट इज लिथियम यांच्यामध्ये सुद्धा काय होते की दोघांमध्ये एस ब्लॉक आणि पी ब्लॉक दोघांमधल्या फर्स्ट एलिमेंटचे गुणधर्म पण कसे असतात डिफरंट असतात बाकीच्या खालच्या एलिमेंटपेक्षा कारण यांचा काय असतो ॲटॉमिक साईज स्मॉल असतो ॲटॉमिक साईज ड्यू टू द स्मॉल ॲटॉमिक साईज आणि ड्यू टू द स्मॉल चार्ज टू रेडियसचा रेशो स्मॉल असतो कारण आहेत यांचे फक्त जशाला तसं लक्षात ठेवा की यांचे एस आणि पी ब्लॉकचा फर्स्ट एलिमेंट एस आणि पी ब्लॉकचा कोणता एलिमेंट फर्स्ट एलिमेंट इज डिफरंट वाय बिकॉज ड्यू टू स्मॉल साईज छोटा साईज असतो चार्ज टू रेडियसचा रेशो पण कसा असतो स्मॉल असतो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असते हाय काय असते एन म्हणजे यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते त्यामुळे सुद्धा काय होते की एस व पी ब्लॉकचे फर्स्ट एलिमेंट काय असतात डिफरंट असतात ओके तर हे अनॉमलस बिहेवियरमध्ये हे पॉईंट आहे एवढे लक्षात ठेवा अनॉमलस बिहेवियर कोणाचा व कोणाचा काय सांगितलं आपण बघा अनॉमलस बिहेवियर इथं कोणाचा व कोणाचा आहे लिथियम आणि Li आणि कोणाचा लिथियम आणि कोणाचा आहे बी राईट बी म्हणजे काय बेरिलियम Li म्हणजे लिथियम ठीक आहे Li म्हणजे लिथियम बी म्हणजे काय असतो बेरिलियम तर हे दोन बिहेवियर कसे आहेत यांचे अनॉमलस बिहेवियर म्हणायचे अनॉमलस म्हणजे काय डिफरंट बिहेवियर राईट अनॉमलस मीन्स व्हॉट डिफरंट बिहेवियर डिफरंट म्हणायचं अनॉमलस म्हणजे काय असतो इट इज डिफरंट बिहेवियर